साहेबांना आणि खुद्द APJ अब्दुल कलामांना आवडलं म्हणून प्रज्वलित मने नावाचं लिहिलेलं पुस्तक त्या स्नेहल ठक्कर नावाच्या पोरीला APJ अब्दुल कलामांनी अर्पण केलं। त्या मुलीनं त्या प्रश्नाला काय उत्तर दिलं होतं, आपला खरा शत्रू कोण आहे? आपला खरा शत्रू त्या मुलीनं उत्तर दिलं होतं गरिबी आहे। आणि हा गरिबीचा शत्रू जर आपल्याला संपवायचा असेल तर आपला शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे। आणि शेतकरी जर श्रीमंत व्हायचा असेल तर शेतीची जाणीव असणारा, शेतकऱ्याची तळमळ असणारा नेता या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असला पाहिजे आणि महाराष्ट्राचं सरकार अशा लोकांच्या ताब्यात असलं पाहिजे। म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय ठाकरे साहेब, आदरणीय थोरात साहेबांच्या हातात या महाराष्ट्राचं सरकार द्यावं म्हणून मी या तळमळीने महाराष्ट्रात फिरतोय। मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु एवढंच सांगू इच्छितो, मी एक पाणी चळवळीतला कार्यकर्ता। मी या ठिकाणी महाराष्ट्रासाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। काल चोपड्याच्या सभेपासून आज या ठिकाणी 40 गावची सभा असेल, आता उस्मानाबादची सभा असेल, या सभेत मी या ठिकाणी आवाहन केलंय खासदारांच्या ओमराजे निंबाळकरांच्या साक्षीनं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती केलेली आहे की पाण्याची शपथ आहे तुम्हाला, भाजपला मतदान करू नका। सोन्याची असते द्वारका, सोन्याचे असते द्वारका, पोत्या पुराण सांगत असतात, ऐकणाऱ्याच्या घराला लाकडाचेही खांब नसतात। पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही, वरुणाचा धावा घेऊन पाऊस कधी पडत नाही, अमृताचं खरं नाही, सत्य फक्त पाणी आहे, हे ज्याला कळलं तो वेदांत त्या उन्यानी आहे। हे पाण्याचं ज्ञान घेऊन मी बार्शीच्या या चौकात उभारलेलो आहे। मी महाराष्ट्रभर देशभर फिरत असताना खासदार साहेबांची आज माझी पहिली भेट आहे, पण मी खासदार साहेबांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतोय की भाजपला मतदान करू नका। ही का सांगतोय? कारण 17 एप्रिल 2019 ला या राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसने अकलूजच्या सभेत एक आश्वासन दिलं होतं। तेच आश्वासन 17 ऑक्टोबर 2019 ला दौंडच्या सभेत दिलं होतं की टाटा कोयनाचं पाणी आम्ही या दुष्काळी भागाला आलो। ते जे आश्वासन दिलं, तो जो GR काढला तो माझ्या पुस्तकावर काढला होता। आणि या ठिकाणी मी टाटा कोयनेच्या पाण्यासंबंधात गेली 10 वर्ष आंदोलन करतोय। 10 वर्ष देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारच्या मागे लागलोय। हे सगळं पाणी उजनीत येणारं पाणी आहे, बार्शीचं भवितव्य या पाण्यावर अवलंबून आहे। आणि हे पाणी 10 वर्षात 1% काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं केलेलं नाही। म्हणून मी या बार्शीच्या चौकात कळकळीची विनंती करण्यासाठी उभारलेलो आहे। हे सगळं जर पाणी या ठिकाणी उजनीत आणायचं असेल आणि बार्शी जर या ठिकाणी सुजलाम सुफलाम करायचे असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आदरणीय दिलीप सोपल साहेबांना मतदान करा, ही कळकळीची विनंती या ठिकाणी। काही होत नाही या ठिकाणी आपल्या आयुष्यात 15 ते 20 हजार महिन्याला येण्यासाठी हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्या दारात जर पाणी आलं तर बार्शीचा विकास होईल, ही कळकळीची विनंती करतो। आणि आयोजकांना एवढंच मी सांगतोय आणि बार्शीकरांना एवढंच सांगतोय, या सांगोल्याचा गणपतराव देशमुखांच्या तालुक्यातला मी पोरगा, त्यांचा 10 वर्ष मी कार्यकर्ता होतो। इथं उभारलेला पोरगा 3 मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार समितीवर 8 वर्ष काम केलेला पोरगा, देशातल्या सगळ्या खासदारांना फिरलोय, सगळ्या आमदारांबरोबर फिरलोय, परंतु मी या बार्शीत प्रामाणिकपणे तळमळीने या पडत्या रात्री मी सांगतोय, दिलीप सोपलांना मतदान कशासाठी करायचं आहे? या महाराष्ट्रासाठी करायचं आहे। एवढी जाणीव तुम्ही या ठिकाणी ठेवा, एवढी कळकळीची विनंती करतो। आणि विजयाच्या सभेला सोपल साहेबांनी मला सांगितलं की शेवटच्या सभेला तुम्ही या, पण मी या ठिकाणी शेवटच्या सभेला नाही, तुमच्या विजय सभेला बोलवा, एवढी कळकळीची विनंती करतो। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। आपण ज्यांचे मनोगत ऐकण्यासाठी उपस्थित झालेला आहात ते उद्धव साहेब निघालेले आहेत, सोपल साहेब येत आहेत। ओमदादांचं अगदी 2 मिनिटात मनोगत सुरू होणार आहे, परंतु या ठिकाणी तत्पूर्वी
फक्त या ठिकाणी 2 काँग्रेस आयचे नेते ॲडव्होकेट जीवन दत्त आरगडे यांचं या ठिकाणी अगदी 5 मिनिटात मनोगत व्यक्त होईल. त्यानंतर विश्वासभाऊ बोलतील आणि त्यानंतर आपले लाडके खासदार बोलणार आहेत. यानंतर आरगडे साहेबांना विनंती अगदी 5 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मी आपणाला फक्त येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला निवडणुकीमध्ये 2 पर्याय आहेत, तसे भरपूर पर्याय आहेत, पण आपला लढा जो आहे विचारांच्या लढाईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती, आपला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. महाविकास आघाडीमध्ये कोण कोण घटक पक्ष आहेत? काँग्रेस पक्ष ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं आणि न्यायासाठी राहुल गांधी भारत न्याय जोडो यात्रासाठी गावोगाव देशोदेशी फिरतायत. त्यानंतर शेतकऱ्यांचे कैवारी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्र धर्म वाढवणारे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे या 3 पक्षांची महाविकास आघाडी आणि याच्या समोर विचारांच्या लढाईमध्ये दुसरा जो पर्याय दिलाय त्या पर्यायामध्ये गोधरा हत्याकांडामध्ये मानवतेला काळीमा फासणारे असंख्य मुस्लिम समाजातील लोकांना जिवंत जाळणारा असा एक दैत्य महाराष्ट्रामध्ये त्याचाच असणारा पाईक पूर्ण महाराष्ट्र गुजरातला विकणारे महाराष्ट्रद्रोही मराठा द्वेष्ट असणारा देवेंद्र फडणवीस आणि तिसरा 70,000 कोटीचा घोटाळा करणारे XYZ अशा 2 लोकांच्या लढ्यामध्ये आपल्या गावामधला पुन्हा गावातला जो व्यक्ती आहे समोरचा एका बाजूला सोपल साहेब हे मागच्या 40 वर्षामध्ये असंख्य कुटुंबाचा उद्धार करणारे गावागावात खडा टाकेल तिथं लाभार्थी असणारा सोपल साहेबांचा असा 40 वर्षाचा जो कायमस्वरूपीचा यज्ञ आहे त्याच्या विरुद्ध 10 गावाचा शिवार गिळ्या दैत्य समोर उभारलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची नाव न घेता त्याची 2 ओळख सांगतो. त्या व्यक्तीचं मी नाव असं ठरवलंय शिवार गिळ्या दैत्य आणि दुसरा 5व्या बाजीराव पेशव्याची 6वी मस्तानी. त्यांनी आतापर्यंत जे पक्ष बदलले गद्दारीचा वर्ग आणि गद्दारीचा घण यांनी धनुष्यबाण चिन्ह 1999 ला घेतलं. त्यानंतर पुन्हा एक पृथ्वी प्रदक्षिणा मारली. पुन्हा एकदा घेतलं मागच्या 2016च्या निवडणुकीमध्ये आपल्या बार्शी नगरपालिकेच्या आणि आता परत तिसऱ्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा मारली. पुन्हा एकदा घेतलं मागच्या 2016च्या निवडणुकीमध्ये आपल्या बार्शी नगरपालिकेच्या आणि आता परत तिसऱ्यांदा घेतलं. आता बाबासाहेबांनी दिलेलं जे मताधिकाराचं शस्त्र आहे त्या शस्त्राने या दैत्याचा निपात करून येत्या निवडणुकीमध्ये याला अशा स्वरूपात धडा शिकवा की पुढच्या 10-20 वर्षामध्ये निवडणूक लढवण्याची तलब सुद्धा या दैत्याला झाली नाही पाहिजे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला पूर्ण भरलेल्या 16 आकड्याच्या मतदान मशीनवर 2 नंबरचं वरून मशालीचं चिन्ह त्यावरती मशालीच्या चिन्हावरती मतदान करा आणि नव्या क्रांतीच्या नव्या इनिंगला नव्या विकास पर्वाची सुरुवातीसाठी क्रांतीची नवी मशाल ज्योत पेटवा असं आपणास आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वकील साहेब. यानंतर वैराग भागाचे नेते मकरंद मालक निंबाळकर, त्यानंतर निरंजन मालक भूमकर आणि त्यानंतर विश्वास भाऊ बारबोले आणि त्यानंतर लगेच खासदार ओमराजे निंबाळकर हा क्रम ठरलेला आहे. कृपया बाकीच्या वक्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की वेळेचं बंधन समजून घेऊन आम्हाला आपण माफ करावं. यानंतर वैराग भागाचा डाण्या वाघ मकरंद मालक निंबाळकर. कहो दिल से. बार्शी विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले खासदार ओमदादा, स्टेजवरची सर्वांची नावं घेत बसत नाही, सर्व स्टेजवरील नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्तान आणि माता भगिनींनो,
बार्शी विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं बोलत असताना मागच्या 8 दिवसापासून 8 ते 10 दिवसापासून आम्ही तालुक्यात तलब सुद्धा त्यांची झाली नाही आणि मला खात्री आहे ह्या तालुक्यातली जनता 20 तारखेला मतदान जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आणि साहेबाला आमदार तर आपण करणारच आहेत, पण जिल्हाध्यक्ष आहेत, ओमदादा आहेत, यांना एक विनंती आहे की आपण साहेबाला मंत्रीपद द्यावं आणि आमचा वैराग तालुका करावा, वैरागचं ग्रामीण रुग्णालय करावं आणि अप्पर तहसील करावं, एवढंच आपण करावं. एवढंच मी वैरागच्या वतीनं विनंती करतो आणि अजून एकदा हात जोडून विनंती करतो की मशाले पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करावं, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद मालक. थंडीचं वातावरण आहे, परंतु उपस्थिताच्या गर्दीनं इतकी गरमी वाढली आहे की बार्शी तालुक्याची ही तेवती मशाल कशी अखंडित राहील. यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके खासदार, दबंग खासदार ओमदादा निंबाळकर. शेवटचा माणूसच दिसत नाही मला तर. मला वाटतंय कडपस्तूर गेलं की रस्ता गर्दी वळसून वाहते. शेवटची जर हात वर करा बरं, मागची सगळ्या. अग माय 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 माय. मला वाटतंय निकालाची सुद्धा वाट बघायची गरज नाही. बांधवानो, बार्शी आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार
महाराष्ट्राचे माजी मंत्री, या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांच्या प्रचारार्थ ह्या सभेचं आयोजन केलंय. ह्या सभेला काही वेळातच महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन काही वेळातच या ठिकाणी होणार आहे. मी थोडा सर्व याचायला आलतो. व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांची मी क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो. आणि व्यासपीठाच्या पुढे उपस्थित असलेले बार्शी भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करायचंय. 19 ते 24 आम्हाला जरा सासुरवास होता. सारखं मुदीमुळं आलं, मुदीमुळं आलं, मुदीमुळं आलं करायची. त्यांना सांगितलं मी, बाबा रे, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले कडवट शिवसैनिक, त्याचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. ज्यावेळेस मोदीचं नाव राजकारणात नव्हतं किंवा त्यांचा राजकारणात जन्म झाला नव्हता, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवर कल्पनाताई नरहर हे खासदार झाले होते आणि शिवाजी बापू कांबळे हे 2 वेळेस खासदार झाले होते. पण त्यांचं काय दुसण्या देणं बंदच नव्हतं. मग मी भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की भगवंता, मोदी सोबत असताना मी 1,27,000 मतांना निवडून आलतो. आता एक संधी अशी दे की मोदी विरोधात असावे आणि मी 1,27,000पेक्षा किमान एक का होईना पण आगाव मत घेऊन निवडून यावं, अशी विनंती मी भगवंतांच्या चरणी केली. आणि काय गंमत, देशाचे पंतप्रधान विरोधात सुरत मार्गे गुवाहाटीला पालथे पडलेले 40, त्याच्यातून तयार झालेलं 1 फुल 2 हाफ ती विरोधात. ह्या मतदारसंघातले 6 पैकी 5 आमदार विरोधात. तुम्हाला माहिती आहे, लोकसभेची रॅली होती धाराशिवला, एक औशाचे आमदार होते आणि दुसरे बार्शीचे आमदार. औसवाला म्हणायचं औसा औसा, म्हणलं ही गाडीत सीट भरायली ती का काय करायली ती की म्हणलं. ती म्हणायचं औसा लीड देणार, हे म्हणायचे बार्शी लीड देणार. मला वाटतं दोघाच्या स्पर्धे म्हणजे काय अवस्था बार्शीनं औशानं केली आता काय मी परत सांगायची आवश्यकता नाही. बांधवानो, आपण लोकांमध्ये असलो, लोकांचा संपर्क आपला असला, आपण लोकांसाठी कार्यरत असू आणि लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पटलेले असू, तर या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने निवडून येण्यापासून रोखू शकत नाही. आज एवढे सगळी माणसं विरोधात, पैशाचा तर महापूर होता, अतिवृष्टी, पण बांधवांनो, त्या सगळ्यावर लात मारून तुम्ही तब्बल 3,30,000 इतक्या मताधिक्यानं, म्हणजेच मोदीमुळं आलो, मोदीमुळं आलो म्हणणाऱ्याला साठी मोदींपेक्षा दुप्पट मतानं मला लोकसभेत पाठवायचं काम तुम्ही केलं. महाराष्ट्रात क्रमांक 2चं लीड हे तुम्ही निवडून दिलेल्या ओमराजे निंबाळकर या खासदाराचं आहे. तिथं सुद्धा थोडा रडीचा डाव झाला. 2 नंबरला 1 नंबरच्या मशीनवर 2 नंबरचं चिन्ह आपलं, माझं नाव ओमप्रकाश राजे निंबाळकर, चिन्ह मशाल. दुसऱ्या नंबरच्या मशीनवर सुद्धा 2 नंबरला आमच्या कळंब तालुक्यातला एक निंबाळकर हुडकून आणला, त्यांनी तिथं उभा केला. त्याचं चिन्ह काय? चिमणी. ती मशालन चिमणी जर बघितली तर सख्यात चुलत भावासारखं दिसायची. ती ओळखूच येत नव्हतं.
बोंबललं 20,000 मतं चिमणीवर दणक दिलं तुम्ही. बांधवानो, आपल्या ते भागातील मशालीचं बातम्यांसाठी मतदान होतं, संपर्क ते मतदान राहुल जर मशालीवर गुरव पडलं असतं 96 तर अख्ख्या 89 महाराष्ट्रात 32 एक 25 नंबरनं निवडून 03. आलेलो चला तर मग खासदार हा आजच तुमचा संपर्क ओम साधा राजे निंबाळकर आपल्या राहिला असता. भागातील बातम्यांसाठी. मी भाषण ऐकतोय तसा मी सुसंस्कृत माणूस आहे. बर मी कसा आहे ही लोकांनी दाखवलं का नाही हो. मी लबाड असतो, मी फसवणारा असतो, मी वाईट वागणारा असतो, मी तुमच्या संपर्कात न राहता माझीच इस्टेट गोळा करणारा असतो. तर तुम्ही माझी लायकी माझ्या मतपेटीतून मला दाखवली असते का नाही. आज काय लोकांना ते सहनच होई नाही, पचन होई नाही. काय बोलता तुम्ही राजा भाऊ. तुम्ही मला लोकसभेत त्याच्यापूर्वी सांगायचंय की तुम्ही मला विधानसभेत हाताला धरून नेलं होतं. खरं आहे, मी काय लबाड कधी सांगतच नाही, प्रामाणिकपणे कबूल करतो, बरोबर आहे. पण मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची. 19ला तुम्ही माझा प्रचार केल्याच्या नंतर सुद्धा फक्त 942 मताची लीड माझी बार्शी तालुक्यात होती, बार्शी विधानसभेत होती, बरोबर आहे का नाही. तरी सुद्धा 942 मताच्या उपकाराचं ओझं मी प्रामाणिकपणे 5 वर्ष पार पाडलं. बांधवानो, त्यांना फक्त एवढंच जाऊन सांगा की तुम्ही माझ्या विरोधात धडधाकट ह्या 2024ला अख्खं गाव ना गाव, होय गल्ली ना गल्ली, बोल ना बोल, किती आकांड तांडव जणू स्वतः उमेदवार असताना सुद्धा इतकं पळाला नसताल तुम्ही, तेवढं त्या आमच्या राणा पाटलाच्या त्या गायबाण्यासाठी पळाला आहोत. आणि तेवढं पळून बघा, तेवढं पळून ही तालुका मला 54,000 मतानं प्लस राहिला. किती? 54,000 मतानं. आता मला तुम्ही सांगा बाबांनो, माझं काय कर्तृत्व आहे का नाही, माझं काय काम पटलं का नाही तुम्हाला. मग त्यांना समजून सांगा ना. माझे हात जोडून विनंती आहे, त्यांना सांगा की तुम्ही मला बोट धरून जरी विधानसभेत नेलं असलं तरी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीनं लोकांसोबत कसं वागावं, मला वाटतं ही शिकवण माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी मला दिलेली आहे. ती शिकवण मी मोडलेली नाही. तुम्ही माझ्या वडिलावरही बोलले. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयदादा मोहिते पाटील यांचं स्वागत. मी बोलू का बांधवानो. माझ्या वडिलांबद्दल बोललं गेलं. कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या बाबतीत ते वारल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीनं संपवलं गेलंय याचं साक्षीदार पूर्ण धाराशिव जिल्हा आहे, पूर्ण महाराष्ट्र आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही बोलता. त्यांना भाऊंना एवढंच सांगायचंय की धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेत जो घोटाळा झाला होता त्याच्यात स्वतः हायकोर्टानं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला क्लीन चिट दिलेली आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलावी इतकी तुमची लायकी नाही, तुमची तर अजिबातच नाही. आणि माझ्या वडिलांनं जर काही चुकीचं केलं असतं तर बांधवानो, 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते. समर डॉक्टर पद्मसिंह पाटील 40 वर्ष मंत्री राहिलेला माणूस एका पक्षाकडनं निवडणूक लढवत होता. त्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी पद्मसिंह पाटलानं दैनिक जाणगरज जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजेंचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा नावाची खोटी बातमी छापून आणली आणि राजे साहेबाच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर त्यांना त्या ठिकाणी
केवळ 484 मतानं विजयी होता आलं होतं. तीच गोष्ट, तीच आडी पोटात ठेवून या ठिकाणी विजयदादांचं आगमन झालंय. टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. बांधवानो, राजे साहेबांना संपवायचं पाप त्या ठिकाणी पद्मसिंह पाटलानं केलं. जर राजे साहेब चुकीचे असते तर मला वाटतं ही वेळ पद्मसिंह पाटलाला आली नसती. त्यांना जिवंत ठेवून, जिवंत राहून लोकशाही मार्गाने लढायचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं असतं. आज बघतोय बरेच विषय आहेत. तुम्ही माझ्याकडे बघता, समोरच्या लोकांकडे पण बघता, कोण कसं वागतंय. हाय ग नाही हो, बार्शीत प्लॉटिंग करायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लागते. बार्शीत तुम्हाला मुरमाची रॉयल्टी काढायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लागते का नाही? ही मी सांगत नाही. आणि भाऊ, तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही फक्त एका विधानसभेतच काम केलं ह्या लोकसभेला, तर ती विधानसभा मला 54,000 प्लस आहे. किती? 54,000. आता मी काल परवा ऐकलं की म्हणले माझा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. तुमचं 20 तारखेचं वाढून ठेवलेलं बघा म्हणा आधी. आता तुम्ही एका मतदारसंघात फिरलाव तर 54,000 प्लस झाले. अख्या लोकसभेच्या 6 विधानसभेत जर फिरले तर किती हजारांना प्लस होईल हो? मला प्रचार तर करायची गरज पडू देता का नाही? तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कुठल्याही माणसाला कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवायचा अधिकार आहे. माझं तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला जाहीर आव्हान असते की मी माझ्या आयुष्यातले 24 तास सामान्य माणसासाठी देतो. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातले 24 तास सामान्य माणसासाठी द्या. आणि फक्त एक दिवस नाही, 5 वर्ष 24 तास 365 दिवस अखंडपणे द्या. माझं चॅलेंज आहे. मग लोक सांगतील कोण खरं आहे कोण खोटं आहे. उग एक दिवस करून होत नसते, 1.5 दिवसात आणि कोल उसात. तिथं जातीचं लागतंय, येरागाबाळ्याचं काम नसतंय म्हणा भाऊ. हा, आणि आज बऱ्याच गोष्टी आहेत. आपण बघितलं असेल की या तालुक्यात जी दहशत माजवली गेलेली आहे, आपलं दहशतीचं लय वाकडं आहे. मी बी आपला जीव असा हातावर ठेवून निघालेलो आहे. आपलं काहीच नाही. कोण म्हणतंय आमचं ह्याव आहे त्याव आहे. मला सांगा, आमच्याकडे जर बेनामी काळी प्रॉपर्टी असती तर जसे लोक स्वच्छ होण्यासाठी कमळाबाईच्या सावलीखाली गेले का नाही? तो आम्ही गेलो का? आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत आणि आम्ही काही चुकीचं केलं नाही. त्यामुळं कमळाबाईच्या ईडीची भीती आम्हाला नव्हती. म्हणून खुट्टा ठोकून या ठिकाणी ठामपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग प्रामाणिकपणे उभं राहायचं काम या ओमराजेनं केलंय. भाऊ, तुमचा इतिहास माझा इतिहास बघा. मी कधीही माझ्या पक्षाशी बेमानी मी केली नाही. मी रात्रीतूनच घेतला झेंडा, लावला झेंडा, घेतला झेंडा, लावला झेंडा. नारायण राणे पासूनचा इतिहास आहे आपला. मी त्याच्यावर फार काही बोलू इच्छित नाही. तुम्हाला त्यांचाही इतिहास माहिती आहे, तुम्हाला ओमराजेचाही इतिहास माहिती आहे. आणि तुम्ही लोक ही योग्य पद्धतीचा निर्णय घेण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी मोकळे असता. आज आपण बघितलं असेल की या ठिकाणी आदरणीय सोपल साहेब यांनी बऱ्याच वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. बांधवानो, पण अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण होतं का हो? किशे शिवून जावं लागत होतं का? मोकळे ठेवून जाऊ शकत होता? काही भीती नव्हती. कुठलाही व्यवसाय करायला काही बंदी. मला वाटतं आज काय तालुक्यात वातावरण आहे. मला वाटतं ह्याचं आत्मपरीक्षण ज्यांनी 5 वर्ष आमदार म्हणून काम केलं, ज्या पद्धतीची कार्यपद्धती तुम्ही राबवली, ज्याच्यामुळं ती म्हणतात ना, ह्याच्यामुळं त्याच्यामुळं भस्मासुराला भस्म करायला दुसरं कुणी आलं नव्हतं. त्यानंच त्याच्या टोकऱ्यावर हात ठेवला आणि ती भस्म झालं. तुम्हाला सांगतो तसं आम्ही तुमचं काहीच केलेलं नाही.
तुमच्या वागण्यातनं, तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळाचा सगळा अभ्यास करण्यातनं लोकांनी त्या ठिकाणी ठरवलंय की योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे, आणि उद्याच्या 20 तारखेला त्याचा सुद्धा निर्णय लोक घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आज मी बघितलं माझ्याबद्दल तिथं एक पाटील नावाचं कोणतरी व्यक्ती, आता पाटील नाव असणाऱ्यानं थोडा तरी स्वाभिमान शिल्लक ठेवावं की. आपण जर पाटील असल, आपल्या पाठीत जर कणा असल आणि आपल्यात जर थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असल, तर मला वाटतंय आपल्या पाटील नावाला शोभल असा स्वाभिमानी बाणा आपण दाखवावा. त्या पाठीत कुठं हाड आहे का नाही शिल्लक, ह्याची सुद्धा अनुभूती समोरच्याला करून द्यावी. त्यामुळं माझ्यावर बोलण्याच्या आधी आपण स्वतःची परिस्थिती काय आहे ह्याचा जर गांभीर्याने अभ्यास केला आणि आपल्या स्वाभिमानाला काय चापट लागली त्या चापटीचा हिशोब आपल्या स्वाभिमानानं घ्यावा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. बांधवानो, या ठिकाणी बघितलं असेल आपण, मराठा समाज लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला. एक सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस आदरणीय मनोजदादा जरांगे त्यांच्या अंतर्वली सराटीच्या त्या आंदोलनावर लाठीचार्ज कुणी केला हो? कुणी केला? आपल्या आया बहिणीचे डोके फोडायचं काम त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे आलं. एक सामान्य कुटुंबातला तरुण हे आंदोलन घेऊन पुढे जातोय म्हणल्याच्या नंतर शेकडो कोटीच्या संख्येनं मराठा समाज त्या माणसाच्या पाठीमागे उभा टाकला. काय मागणं आहे त्यांचं? की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे मागणं आहे. आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही समाज कोट्यवधीच्या संख्येनं जेव्हा रस्त्यावर उतरतो त्या आंदोलनाचं सन्मान करणं मला वाटतंय आपली जबाबदारी असते का नाही हो? असते का नाही? मग त्या आंदोलनाचा तुम्हाला ठीक आहे सन्मान करता येत नव्हता, मान्य, सन्मान करता येत नसेल तर निदान अपमान तरी करायचा नव्हता ना. त्या फडणवीस साहेबाचं असं झालंय, रत्नागिरीची 2-4 सांभाळली ती, बिस्किट टाकल तेवढंच करते ती, वाह 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 वाह. मला वाटतंय तुम्ही सुद्धा मनोज दादाच्या बाबतीत जे शब्द उच्चारले, ज्या पद्धतीचे बेछूट आरोप मनोज दादावर केलेत, ती सुद्धा बिस्किटाचा परिणाम होता का ह्याचा शोध सुद्धा मला वाटतंय त्या ठिकाणी समाजातल्या समाज बांधवांना लावणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा ज्यांनी ज्यांनी अवमान केला त्या अवमान करणाऱ्याचा आता उद्याच्या 20 तारखेला आपण काय करणार आहेत? सुपडा सुपडा. बिथरून गेले, मानसिकता ठीक राहिलेली नाही. पण मला एक सांगायचंय, ही सगळं कर्म असते, कर्माचं फळ असते. मी भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या ठिकाणी उभा आहे. बांधवानो, मी माझ्या आयुष्यातलं राजकारण करत असताना जी नैतिकता, जो साधेपणा, जी प्रामाणिकता मी माझ्या राजकीय जीवनात जपलेली आहे. माझं वरून भगवंत बघत असेल की हे पोरग कसं वागतंय, कशा पद्धतीनं सामान्य माणसासाठी झटतंय, आणि माझ्या पुढचे जी लोक माझ्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करतात त्यांचंही वागणं मला वाटते भगवंत वरून बघत असेल. भगवंताच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की भगवंता, जे माणूस चुकीचं वागतंय त्याच्याकडे तू बघून घे, कर्माचा हिशोब तू लाव. ज्याचं कर्म चांगलं असेल त्याला यश दे, ज्याचं कर्म वाईट असेल त्याला तुझ्या दरबारात शिक्षा दे. एवढंच म्हणणं मला या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर मांडायचंय. आज बघतोय काही लोक तर बार्शी तालुक्यात ह्याच मतदारसंघात नाही, मी 5-6 मतदारसंघात फिरतोय. कोण म्हणतंय 2000 कोटी रुपये आणले, कोण म्हणतंय 4000 कोटी आणले. आपल्याकडे किती आहेत? आपल्याकडे 4000 आहेत का? 4000. आता मी सोपल साहेब बरच दिवस झाला आता
रस्त्यानं प्रवास करतोय प्रचाराच्या निमित्तानं, करत असताना सारखी गाडी अशी करायली, कमळाबाई 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 कमळाबाई. मी ड्रायव्हरला विचारलं, म्हणलं असं का करते रे म्हणलं गाडी. दादा म्हणला गाडीची चूक नाही म्हणला, त्या 4,000 कोटीचा विकास त्या गर्दाडात जी गेलाय का, त्या गर्दाडातून खाली टायरला सारखं दणकं देत आहे म्हणलं, ती गाडी सारखी कमळाबाई 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 करते. काय अवस्था आहे विकास कामाची आपण बघतोय. बांधवानो, माझ्यावर विचारलं जातंय तुम्ही काय केलं. आता मला सांगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही कुणाची आहे हो? केंद्र सरकारची आहे. पण आपण नारळ फोड्या कार्यक्रम करत नाही का? अरे तुम्ही खासदार केलं म्हणून मला अधिकार आला. मी जर माझ्या गोर्धनवाडीची जमीन विकून जर काय काम केलं असेल तर त्याचं नारळ फोडावून लोकांच्या आणून सांगावं, एवढ्या कोटीचा विकास मी केला. अरे तुम्ही मला मतदान टाकून खासदारच केलं नसतं तरी विकास काय आवाळातून ताणला असता का मी? बांधवानो, ओम राजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला मतदान टाकलं. तुम्ही जीएसटीचे पैसे भरता, टॅक्सचे पैसे भरता, तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही मला मतदान टाकून आमदार केलं, खासदार केलं, म्हणून तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च करायचा अधिकार तुमच्या माध्यमातून मला मिळालाय. मला वाटतं हे काम करत असताना मी कर्तव्य म्हणून करतो, उपकार म्हणून करत नाही. जे कोण उपकार म्हणून करत असतील त्यांना त्यांचे उपकार लखलाभ. ओम राजे कायम कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी काम करत आलाय आणि कर्तव्य म्हणूनच त्या ठिकाणी पुढच्या काळात सुद्धा करणार आहे. बांधवानो, लोकसभेच्या निवडणुकीत मी काय तुम्हाला पैसे देऊ शकलो का हो? का तुम्हाला दाब दिला? तुम्ही कोणाचं स्टेटस टाकलं की तुम्हाला फोन आला का माझा? कशाच्या जीवावर केलं आपण हे सगळं? मला वाटते निखळ आणि निर्वयाज प्रेमाच्या जीवावर बांधवानो मला तुम्ही 54,000 मताचं मताधिक्य त्या ठिकाणी दिलंय. ज्याच्या डोक्यात प्रकाश पडत नसल त्यांना कृपा करून सांगा. लोक दहशतीनं, लोक दाब देऊन, लोक अडवून आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा. आपल्या भागातील बातम्यांसाठी प्रामाणिक काम लावून जिंकावं लागतं. तेवढं जर तुम्ही केलं तर निश्चितपणे अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला कधी भविष्यात येणार नाही. आज असंख्य विषय आहेत, बरेच गोष्टी आहेत. मला फक्त आज आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच विनंती करायची, या सभेच्या निमित्तानं एवढंच विनंती करायची आहे की उद्याच्या किती तारखेला? 19 का? जागे हो. 20 तारखेला मतदान आहे आपलं. आता इथं सुद्धा घोळ घातलाय बर का, रडीचा डाव इथं सुद्धा खेळला जातोय. आता इथं 1 नंबरची मशीन आहे, जी मशीन पूर्ण भरलेली आहे. त्या मशीनचं आपलं चिन्ह कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? व्यवस्थित. आता तुम्हाला काय झालंय? सोयाबीनचा भाव पडल्यामुळे तुम्ही गेला कातावून. तुम्हाला असं वाटतं की कवा जाईन बटन दाबीन, असं वाटतंय का नाही? लय जोशात जाऊन तुम्ही बटन दाबता. आता जाताना शांततेत जावा. मला बरं झालं सोयाबीनच्या भावावरून आठवलं. बाई और बहिनो, केवढ्याला ऐकायला सोयाबीन आता? 4,000. मग 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 4,000 रुपयानं ऐकायला. बाई और बहिनो, आपकी निश्चिती हुई क्या नहीं हुई? बघा बघा बघा, बहुत हुई म्हणायला लागले. काही लोक लोकसभेच्या प्रचारात म्हणायचे कांद्याचा भाव महत्वाचा नाही, होय, सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही. काय महत्वाचा आहे? काय महत्वाचं आहे? देशप्रेम. म्हणजे सगळं तुमच्या सोयीनच का? म्हणजे तुमच्या तोंडातून ही वाक्य म्हणजे एखाद्या पूर्ण व्यसनाधीन माणसानं येऊन
गावात दारू किती वाईट असते ह्याच्यावर व्याख्यान दिल्यासारखं नाही का? सांगा बरं मला. काय बोलता बांधवानो? सोयाबीनची ती अवस्था आहे. मोदी साहेबाचं आपल्यावर किती प्रेम आहे माहिती आहे का तुम्हाला? कांदा निर्यातीला परवानगी मिळाली, पण कोणत्या कांद्याला? लाल कांद्याला नाही, पांढऱ्या कांद्याला. का? पांढरा कांदा गुजरातला होतो, त्या कांद्याला परवानगी, लाल कांद्याला परवानगी नाही. बांधवानो, मोदी साहेब आता येऊन प्रचार करतेत, मी आपला साधा खासदार आहे. आपल्यात काय खासदाराचं तरी दिसतंय का? खालच्या कडे बसून पोलीस सुद्धा बाहेर अडवायला होतो मला. इथं म्हणलं कुठं चालला म्हणलं तुम्ही? म्हणलं बेटा खासदार हो म्हणलं, तू काय रंगीत कपडं घातलं म्हणजे काय असं का म्हणलं? भाषण करायचंय म्हणलं मला. तुम्ही जर इथं मला सोडलं गर्दीत तर फोटो सुद्धा काढायला असं विचार करीत नाही ती. आपण मी म्हणतो का नाही नाही म्हणून? कसं पाहिजे तसं आहे का नाही? तसं मी साधा माणूस आहे, साधा खासदार आहे. तुट काय प्रॉपर्टीचा आपल्याला नादच नाही, कारण मेल्यावर माणसाला वर काय घेऊन जाता येत नाही मला पक्क माहिती आहे. जी नेताच येत नाही त्याच्यासाठी कशाला उगाच जीव जाळून घ्यायचा अख्खा आयुष्यभर? हा, वर गेल्यावर बी शिल्लक काय राहतंय? काम आणि प्रेम आणि नाव राहतंय. तेवढं जपायचं काम मात्र पक्क मला येतंय, तेवढं जमतंय मला चांगलं. साधा माणूस आहे. मोदी साहेबाला मला विचारायचंय की ह्या महाराष्ट्राला 2 लाख पोरांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प पुण्याला येणार होता. मोदी साहेब, तुम्ही भारत देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे आहात? तुम्ही आमच्या 2 लाख पोरांच्या प्रपंचात चुलीत पाणी वतून प्रकल्प कुठे नेला? गुजरात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. 2 लाख प्रपंच त्या ठिकाणी त्या प्रकल्पावर चालले असते. हा प्रकल्प जात असताना हितले मुख्यमंत्री, 2 हाफ मुख्यमंत्री, ह्या तिघापैकी एक तरी मोदीला बोलू शकते का हो? ही सगळी त्यांच्या ताटाखालची मांजर आहेत. नुसतं ताट आपटेल की ही धुमधडक 3 ठिकाणी पळून जाते. ती ही त्याला विचारू शकत नाहीत. त्यांना जाब विचारणार नेतृत्व पाहिजे असेल तर त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसारखंच नेतृत्व पाहिजे, जे मोदीच्या डोळ्यात डोळे घालून विचारतील की आमच्या महाराष्ट्राचे प्रकल्प आम्ही तुम्हाला गुजरातला नेऊ दिले जाणार नाहीत. बांधवानो, आता सध्या एकच योजना चालू आहे, 2 महिने झाले. कोणची हो? लाडकी बहीण. बघा, ही बहीण कवा आठवली हो सरकारला? लोकसभेचा निब्बर रुमन पाटाडात बसल्यावर कोण आठवलंय? तवर बहीण लाडकी नव्हती. मी एकनाथ शिंदे साहेबाचा जाहीर सत्कार केला असता इथं आणून. का? तुम्ही जर मुख्यमंत्री झालेल्या दिवशी माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायला चालू केले असते तर हिथं आणून तुमचा सत्कार केला असता. वा रगबरू लाडकी बहीण म्हणणारा. तुम्ही कधी चालू केलं? कधी चालू केलं? निब्बार रुमन तुमच्या पाटाडात बसल्यावर तुमची खुर्ची लाडकी आता वाचत नाही, म्हणून लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे. तिला लाडकी बहीण म्हणायच्या ऐवजी लाडकी खुर्ची योजना म्हणणं संयुक्तिक ठरेल. बांधवानो, ह्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. 7च मंत्री मंत्रिमंडळात होते आणि 7 मंत्री मंत्रिमंडळात असताना उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं कर्ज सरसकट माफ करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला का नाही? त्याची जाहिरात केली, त्याचा मेळावा घेतला. तेव्हा कुठली निवडणूक होती? मला वाटते प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेबांचं आहे. आणि पाठीत रूम न बसल्यावर कामापुरता मामान ताकापुरती आजी म्हणणार हे आताचं माहितीचं सरकार आहे. तुम्ही ठरवा की यांचा हिशोब कसा करायचा आहे. आता मला आपल्याला सगळ्याला फोन येते का नाही? लाडक्या बहिणीचे 1,500 आले का? अरे पण लाडक्या दादीचे 75,000 सोयाबीनचा भाव पाडून जी नीटनीटकं केलंय त्या दाजीचं बघा की म्हणावं.
हानलीत 75,000 आणि देता 1,500 आणि पुन्हा बिनलाजाने विचारता आले का? फोन मधून जर मारायची सोय असती तर शेतकऱ्याने एका झपक्यात रुग्ण हाणला असतं राव त्याला फेकून फेकारून. पण बांधवानो, त्यांच्या सुद्धा पुंगीत खडा टाकायचं काम आता महाविकास आघाडीनं केलंय. महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या लाडक्या बहिणीचं मानधन 1,500 3,000 रुपये महिना त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. हे सुद्धा मला या सभेच्या माध्यमातून सांगायचंय. दुसरं, महाविकास आघाडीचं सरकार आलेल्या दिवशी त्या ठिकाणी 3 लाख रुपयापर्यंतची महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट करायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार बसल्या बसल्या पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी घेणार आहे. आपण बघता ती एक कार्ड घेऊन जाता को नाही 5 लाखाचं आजारी पडल्यावर, ती घेऊन गेलं दवाखान्यावाला म्हणते ही स्कीम आमच्या हॉस्पिटलला नाही, पुढच्याला जा. मग तुम्ही पुढच्या हॉस्पिटलला, मग ती म्हणते तुमचा आजार कोणचा आहे? अरे हे आजार बसत नाही की म्हणले, ह्याच्यात बसत नाही म्हणले, सरकारच्या ह्याच्यात तुमचं ऑपरेशन हे बसत नाही, बसत नाही. मग ती 5 लाखाचं कार्ड काय टकोऱ्यात आणायचं का आपल्या का डॉक्टरच्या का सरकारच्या? हा बांधवानो, हे आहे का नाही असं? ह्याचीच दक्षता घेऊन महाविकास आघाडीच्या सरकारनं प्रत्येक माणसाचा 25 लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी उतरवायचा निर्णय घेतलाय आरोग्याचा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 1 पैसाही त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही. बांधवानो, आज असंख्य विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत. आज प्रामाणिकपणे काम करणारं कोण आहे आणि कामाचं नाटक करणारं कोण आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जाणता बांधवानो. पण एवढं मात्र सांगतो की ह्या तालुक्यातली दहशत संपवायची असेल, खरंच लोकशाही जिवंत ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल तर उद्याची 20 तारीख ही फार महत्वाची आहे, नितांत गरजेची आहे. आपल्या सगळ्याला विनंती आहे, आता मागच्या वेळेस पैशाचा अतिवृष्टी होती, आता बहुतेक ढगफुटी व्हायची शक्यता आहे. काय होणार आहे? ढगफुटी. पण मागच्या अतिवृष्टीला जसं तुम्ही सक्षमपणे तोंड दिलं, कसं? बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी काय आहे? काय करणार का नाही? मग आता मला साहेब परवाच्या भाषणात म्हणले त्यांचा आकडा काहीतरी कळालाय, 5,000 एका मताला वाटणार आहेत म्हण. साहेबांनी त्या दिवशी मिश्किलपणे म्हणलं की 5,000 रुपये जर वाटणार असतील तर त्याच्यातच माझे आले असं समजान काय करायचे निर्णय घ्या म्हणले साहेब. अतिशय मार्मिकपणे सांगितलंय. म्हणून मला वाटतं फार काय प्रबोधन करायची आवश्यकता नाही. माझी विनंती आहे की उद्याच्या 20 तारखेला ज्या पद्धतीनं ह्या ओमराजेला आपण 54,000 मताचं मताधिक्य देऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रात रेकॉर्ड घडवला होता, त्याच पद्धतीनं ही दहशत गाडण्यासाठी, ही झुंडशाही गाडण्यासाठी त्याच्यापेक्षा 1 का होना आगाऊ मत सोपल साहेबाच्या मशालीच्या पुढचं बटन दाबून तुम्ही सोपल साहेबांना महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक मतानं निवडून येणारा आमदार म्हणून पाठवा, एवढी कळकळीची विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी 2 मिनिटात उद्धव साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. तत्पूर्वी बार्शी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विश्वासभाऊ बारबोले यांना विनंती करतो की आपण अगदी थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील, आपले खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, पत्रकार बांधव,
उपस्थित माजी आमदार आपले राहुल भैया मोटे, आज आपले उमेदवार आदरणीय दिलीप सोपल साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात. आपण मध्यंतरी ओमदादाच्या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघात त्या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या तालुक्यातल्या लोकांनी या निवडणुकीच्या निमित्तानं दिला. भरघोस असं मतदान त्या ठिकाणी त्यांना आपण केलं. प्रचंड दहशतीचं वातावरण असताना अनेक लोकांनी पुढे न येता घरी बसून कार्यक्रम केलेला आहे. पण आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरत असताना या तालुक्यातल्या आणि शहरातल्या जनतेनं या पुढच्या आपल्या विरोधी उमेदवाराला चारी मुंद्या चित करायचं निश्चितपणानं ठरवलेलं आहे. कारण त्याचा त्रास आपल्याला या तालुक्यातल्या लोकांना आणि या शहरातल्या लोकांना आजपर्यंत झालेला आहे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली. महाविकास आघाडीच्या निमित्तानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे सर्व नेते मंडळी या महाराष्ट्रामध्ये फिरत होते. अतिशय चांगल्याच अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. जवळजवळ महाराष्ट्रात 31 खासदार त्या ठिकाणी आपल्या लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं. घवघवीत असं यश महाराष्ट्रामधून मिळालं. परिस्थिती काय होती? ईडी, सीबीआय याच्या माध्यमातून अनेक लोकांना, अनेक या महाराष्ट्रातल्या काँग्रेस बरोबर, शिवसेनेबरोबर काम करणाऱ्या लोकांना जबरदस्ती त्या ठिकाणी त्यांच्याकडं खेचण्याचं काम केलेलं होतं. आज तीच परिस्थिती महाराष्ट्रातली शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि ज्या पद्धतीनं गुंडगिरीचं आणि दहशतीचं राजकारण केलं, तीच परिस्थिती आपल्या तालुक्यात पण आपण सगळेजण पाहतोय. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करताय. या भगवंत नगरीमध्ये माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कहो दिल से जय भवानी, कहो दिल से. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि येणारे भावी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो. जय भवानी. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. इथं उभारलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी इथं डी मध्ये येऊन बसावं. पोलिसांना विनंती आहे की ते बॅरिगेड्स थोडे काढावेत आणि आपण सर्वांनी इथं पुढे येऊन बसावं. ज्यांना ज्यांना जागा मिळेल नाही त्यांनी समोर येऊन बसावं. आदरणीय साहेबांना विनंती आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण करायचा आहे. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, सर्वच मान्यवरांना बसू द्या, बसू द्या सर्वांना, सर्वांना बसू द्या, बसू द्या सर्वांना, सर्वांना सर्वांना बसू द्या. कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सावकाश पुढे येऊन बसायचं. सावकाश पुढे येऊन बसा सगळे. सावकाश सावकाश.
एकदम शिस्तीचं वर्णन करायचं आहे. सर्वांनी शिस्तीत यायचं आहे. हा, सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शिस्तीत यायचं आहे. महिला पण भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत. कुणालाही त्रास न होता सर्वांनी व्यासपीठावरील सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मागे सरकायचं आहे. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया कुणीही गडबड करू नका. सगळ्यांना सभेचा आस्वाद घ्यायचा आहे. शांत बसा सगळ्यांनी. त्यानंतर आहे तिथं त्या तुम्हाला जागेवर सर्वांचे बसून घ्या. लाडके नेते आदरणीय सोपल साहेब, आदरणीय आजचे आपले या प्रचार सभेला बार्शीकरांच्या आग्रहावरून उपस्थित असलेले शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, सगळ्यांनी शांत बसून या. गडबड करू नका, अजिबात गडबड करू नका. माझी विनंती आहे आपल्याला, त्या ठिकाणी उभारलेले जागेवर उभा राहा. आत येण्याचा प्रयत्न करू नका. बंद झालेला इथं फुल भरलेलं आहे. कुणीही जागेवरनं हलू नका. कुणीही जागेवरून हलू नका. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. आदरणीय विजयदादा, विश्वास भाऊ, निरंजन मालक, मकरंद मालक, युवराज बापू काटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण काकडे, सर्व महाआघाडीतील पक्षाचे उपस्थित नेते, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो आणि सभा ऐकणाऱ्या माझ्या माय भगिनींनो, आज आपल्या उत्साहाचा अक्षरशः महासागर झालेला आहे. आणि त्याबद्दल मी जेवढी काही तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडी आहे. मी आज उद्धव साहेबाच्या साक्षीनं फक्त एक 4च मुद्दे मांडणार आहे की आपण जर मला विधानसभेत जाण्याची संधी दिली तर मी बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण करायचा प्रयत्न करेन. वैराग तालुक्याचं अपुरं स्वप्न हे सुद्धा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मराठवाड्याचं जवळगाव धरणात मध्ये पाणी सोडण्याचा प्रयत्न करेन. भगवंताच्या बार्शीचं हे देवस्थान तीर्थक्षेत्र म्हणून युती शासनाच्या काळात पंढरपूरला कॅबिनेटची मीटिंग घेऊन आदरणीय मनोहर जोशी साहेबांनी ते मंजूर केलं. पुढे काही तांत्रिक अडचणी आल्या, पण आज तीर्थक्षेत्राचा सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या निधी घेऊन उद्धव साहेबांसह या भगवंताच्या दर्शनाला येईल. बार्शी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याचं काम करेन. त्याचबरोबर ग्रामीण भागात सुद्धा जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं पाणी पुरवठ्याचा निश्चित कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेईन. जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न माझ्याकडून विधानसभेत राहील. आणि सगळ्यात मोठं की सध्या ह्या तालुक्यात जी दडपशाही, जो भ्रष्टाचार वेगवेगळ्या पद्धतीने चाललेला आहे, तर हा बार्शी तालुका भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला जाईल. मित्रांनो, सध्या युट्यूबवर
बोगस अँकर घेऊन स्वतःच्याच माणसांचा इंटरव्ह्यू घेण्याचं काम चालू आहे. आणि मग ते काय बोलणार आहेत की अमक्यानी विकास केलाय, तमकाच चांगला आहे, अमका आहे. जर ते मुळातच ठरवलेलं असेल तर त्याच्यामध्ये वेगळं काही आपल्याला अपेक्षित नसणार आहे. त्यामुळं ह्या बोगसगिरीवर सुद्धा कुणी विश्वास ठेवू नका. आणि आज श्री रवींद्र बंडू लोखरे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा यांनी सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्हाला मी नेहमीच बोलत आलेलो आहे, आपण सगळे उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की साहेब, तुमच्या बॅगा तपासण्यापेक्षा जर त्या नाही पुलवामामध्ये ज्या बॅगेतून स्फोटकं गेली, गाडी गेली, त्या गाडी जर तपासली असती तर 40 सैनिक शहीद झाले नसते आणि आमच्या भगिनी 40 त्यांचं कुंकू पुसलं गेलं नसतं. ही अशी ही उफराटी नीती ह्या सरकारकडनं चालू आहे. आणि साहेब, तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ही पेटलेली जनता, मशाल घेऊन पेटलेली जनता, तुतारी घेऊन पेटलेली जनता, हाताचं चिन्ह घेऊन पेटलेली जनता, हे महायुतीचं अन्यायकारी सरकार उलथून पाडल्याशिवाय राहणार नाही, हे मी या भगवंत नगरीत आपल्याला सांगतो. आणि माझे शब्द मी या ठिकाणी संपवत असताना परत एकदा माझ्या बार्शी तालुक्यातील सगळ्या उपस्थित असलेल्या नसलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. आणि संपवताना एवढंच सांगतो की तुमच्या कृपेनं जर मी या विधानसभेत तुमचं प्रतिनिधित्व करायला गेलो तर कधीही मी किंवा माझ्या कुटुंबातला कुणीही कंत्राटी धंदा करणार नाही, मार्केट कमिटीमध्ये खरेदी करणार नाही, कुठलाही मुरुम, वाळू, खडी याचाही व्यवसाय करणार नाही, एवढंच वचन देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर तमाम बार्शीकरांच्या वतीनं मोबाईल टॉर्च लावून उद्धव साहेबांचं स्वागत करण्यात येईल. मी बार्शीकरांना विनंती करतो की मोबाईलची टॉर्च लावून आपण उद्धव साहेबांचं स्वागत करावं. कृपया मोबाईलची टॉर्च लावून सर्वांनी उद्धव साहेबांचं स्वागत करावं. प्रौढ प्रताप पुरंदर रणधुरंदर क्षत्रिय कुलावतांस महाराजाधिराज अश्वपती गोपती गजपती कल्याणकारी रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेच्या शिरोमध्ये अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब सुपुत्र महाराष्ट्र हृदय सम्राट संयमाचं भगवं वादळ, अथांग महासागराचं वादळ, शिवशक्ती भीमशक्तीचे उद्गाते आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा कहो दिल से. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे मोबाईलचे टॉर्च कुठपर्यंत गेलेत म्हणजे ही गर्दी कुठपर्यंत आहे हे टॉर्च पेटल्यानंतर लक्षात आलं. आणि हे नुसते टॉर्च नाही आहेत,
या धगधगत्या मशाली आहेत जे संपूर्ण या गद्दार आणि भ्रष्ट कारभाराला जाळून टाकणार आहेत या 20 तारखेला. मी आज बार्शीमध्ये आलो. इथे वळल्यानंतर दिलीपरावांना म्हटलं की दिलीपराव गेल्या वेळेला याच रस्त्यावरती दुपारची सभा झाली होती, बरोबर ना? तुमच्यापैकी अनेक जण असतील. आता या वेळेला मी माझं कर्तव्य केले, दिलीपरावांना उमेदवारी दिलेली आहे. आता पुढचं कर्तव्य तुम्ही करायचंय, आमदार बनवून द्यायचा. आमदार बनवून द्यायचा. देणार बघा, कारण ते मला शेवटचा पॅरेग्राफ जो त्यांनी म्हटलं काय ते वाळू वगैरे वगैरे वगैरे, ही अशी माणसं आपण निवडून कशी काय देऊ शकतो? म्हणजे झेंडा फडफडतोय बरोबर आहे, पण माणसं फडफडतात इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे, कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे कधी इकडे. हे लांछन आहे आपल्याला. म्हणजे या बार्शीच्या आमदारांनी जी काही गद्दारी केली त्याला उत्तर मी तर म्हणेन दिलीपरावांनी तर दिलेलंच आहे, पण आपल्या ओमदादांनी पण दिलेलं आहे. आणि ते उत्तर का त्यांना पण पैशाच्या ऑफर झाल्या नसतील असं तुम्हाला वाटते? पण पैशाचे ऑफर, मगाशी गेलो तो कैलासकडे, मी त्या सभेत बोलताना बोललो की आपला कैलास दादा हा तर सोन्याच्या लंकेपर्यंत, म्हणजे तिथे जाऊन आला. परत समोर दिसत होती सगळं लख 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 लख, ते काय गाणं लख 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 लख, ती सोन्याची लंका दिसत होती. आणि माझ्याकडनं तर पक्ष चोरलाय, नाव चिन्ह सगळं चोरलंय, तरी देखील हा वाघाचा बच्चा अर्ध्या वाटेतून परत आला. आणि एकटाच, म्हणजे एकटाच रस्त्यावरती उतरला. मला फोन करतोय कैलास की मी कुठे आहे मला माहिती नाही, कोणत्या दिशेला चाललोय माहिती नाही, मी या भागात कधी आलेलोच नाही. म्हटलं जरा तुझ्या आजूबाजूला काय दिसतं? मग त्यांनी ते सांगितलं, खाणाखुणा सांगितल्या. म्हटलं एक काम कर, जिथे असशील तिकडे कुठे आत नीट जाऊन बस. आणि मग तिथून त्याला मी घेऊन आलो. मी म्हणजे आपला माणूस पाठवून घेऊन आलो. पण याला धाडच लागतं, याला काळीज लागतं. कारण कैलासला माहिती होतं की समोर सोन्याची लंका जरी दिसत असली तरी ती लंका रावणाची होती. आणि रावणाची लंका या निवडणुकीत तमाम बार्शीकर, तमाम धाराशिवकर आणि संपूर्ण महाराष्ट्र हातात मशाल घेऊन जशी हनुमानाने ती लंका पेटवली होती तशी या रावणांची लंका हे या वेळेला पेटून टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण कैलासला मी विचारलं, अरे कैलास म्हटलं परत आल्यास पण एवढं मोठं सगळं होतं तुझ्या समोर, माझ्याकडे तर काळोख आहे. तुला काळोख असलं तरी हातात मशाल आहे ना. काळोख काय, काळोख सुद्धा आपण जाळून टाकू शकतो. काळोखात सुद्धा प्रकाश मार्ग दाखवणारी आपली मशाल हातात घेतल्यानंतर तो मला कसलीच पर्वा नाही. आणि म्हणून मला या सगळ्यांचं कौतुक आहे, तुमचं सगळ्यांचं मला कौतुक आहे, अभिमान आहे की गद्दार विकले गेले पण निष्ठावान विकले गेलेले नाहीत. निष्ठा ही विकत जाऊच शकत नाही मुळामध्ये. पूर्ण महाराष्ट्रभर चित्र आहे. आज दिलीपराव तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही सांगितलं मी प्रयत्न करेन, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही दिलीपरावला निवडून द्या, आपलं महाविकास आघाडीचं सरकार आणा, या सगळ्या गोष्टी मी करून दाखवेन. अगदी वैराग तालुका हो कधीपासून मागणी आहे. युती सरकार होतं आपलं तेव्हा हे नालायक, तेव्हा त्यांना शिवसेना चालत होती. कारण महाराष्ट्रात कोण ओळखत नव्हतं. बसले आपल्या खांद्यावरती. आपल्याला वाटलं काय भगवा झेंडा हातात आहे, आपल्यासारखं यांचं स्वच्छ मन असेल, आणि फिरवलं महाराष्ट्रामध्ये. जसं मी सांगतो, अनेक ठिकाणी मी जातो तिथे आपल्यासमोर गद्दारच उभे आहेत. गद्दार जुनी निशाणी घेऊन गद्दार उभे राहत आहेत. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गद्दारांना. स्वतःचं कर्तृत्व काही नाही. पक्ष चोरताय, नाव चोरताय, चिन्ह चोरताय, वडील चोरताय. मला त्यांच्या वडिलांची कीव येते की यांना स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज का वाटते? काय वडिलांनी तुमच्या काय पाप केले? तुम्हाला जन्म झाला हा वेगळा भाग आहे,
पण जसं मी ठणठणीत माझं नाव सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि मला माहिती आहे की एवढी जनता जमते, ते उद्धव ठाकरेला किंमत नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. आणि जे सगळं वलय आहे हेच तर मोदींच्या आणि शहांच्या पोटात दुखते. घराणेशाही ही माझी घराणेशाही आहे, माझ्या घराण्याची परंपरा आहे आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. बघा, ते तुमच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वाल्यांनी मोजताच येणार नाही. आणि हे जे काय वैभव आहे, मोदी साहेब आपण देशाचे पंतप्रधान आहात दुर्दैवाने, पण आपल्याला माणसं पैसे देऊन आणावी लागतात. माझ्याकडे इकडे एक सुद्धा भाड खाऊ आलेलं नाहीये, एक सुद्धा नाही. पण यांचा आव असा असतो, म्हणजे बाकीच्या गोष्टी मी काय परत परत तेच तेच सांगणार नाही. काल माझी बॅग तपासली, आज पण बॅग तपासली, म्हणजे माझी बॅग काय ऑटो चेकिंग वरती टाकली की काय? बरं, जिथे जातोय त्याने मी प्रश्न विचारतोय की माझ्या आधी कोणाची बॅग तपासली? नाही, तुम्ही पहिलेच. म्हणलं माझ्यापासून काय बोनी करतोय? चुकीचं गिराईक पकडलेस तू. पण माझी बॅग तपासली जाते, मला काही हरकत नाही. ज्याला माझा आक्षेप आहे तो हाच आहे की मी जसा प्रचाराला फिरतोय, आता तुम्ही किती वाजल्यापासून इकडे बसलायत? 6 वाजले, किती आता 9:30 वाजले, बरोबर आहे. ही एवढ्या वेळ माझी माणसं माझ्यासाठी थांबून राहत आहेत. आता जसे ते फिरतायत विमानाने आणि हेलिकॉप्टरने, आपणही फिरतोय. पण त्या अंशावरनं मी यायला निघालो, हेलिकॉप्टर उडायला अजून परवानगी नाही. का नाही? मोदीजी लँड करतायत सोलापूरमध्ये. आता औसा कुठे, उमरगा कुठे, सोलापूर कुठे? हा, काय आहे की नाही? भौगोलिक काय न्याय आहे की नाही? आणि माझा आक्षेप इकडेच आहे की माझं हेलिकॉप्टर उडवायला तुम्ही मोदी येईपर्यंत आसमंत बंद करतात. म्हणजे काय नाकाबंदी लावताय? म्हणजे रस्त्याने चालले तर नाकाबंदी आहे, बाकी ते रोड शो जोरात करतात. सगळे आजूबाजूला पोलिसच असतात साध्या वेशामधले. लोकांना वाटतं काय तोबा गर्दी आहे, हो सगळे पोलीस. मग सगळ्यांना अडवून ठेवतात. मुंबईमध्ये सभा असली, गेल्या लोकसभेला तर पुण्यामध्ये यांची सभा होती, त्या संपूर्ण परिसराला लष्कराच्या छावणीचं रूप आलं होतं. मग एवढा बंदोबस्त तुम्ही लावताय, काय अधिकार आहे? काय नुसते पंतप्रधान म्हणून ते प्रचाराला येत आहेत? खरं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी कोणत्याही एका पक्षाचा प्रचार करता कामा नये. कारण मोदीजी, तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात, भाजपाचे नाहीत. मग जो कायदा आम्हाला लागतो तोच कायदा तुम्हालाही लागला पाहिजे. पण आल्यानंतर तुमच्या विषयाचं काहीच बोलत नाही. मी मराठवाड्यात फिरलो, सगळा महाराष्ट्र एक दौरा झाला माझा. आता परत उद्या कोकणात जाणार, आणखीन इकडे तिकडे चाललंय. जेवढे दिवस मिळतात तेवढ्या माझ्या सभा आहेत, रोज 4-4, 5-5 सभा आहेत. पण मराठवाड्यामध्ये तीच एक ओरड आहे, विदर्भामध्ये ओरड आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे. शेतकरी रडतोय, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, कांद्याचा भाव पडतोय. मग करायचं काय? आणि हे प्रश्न तुम्ही विचारू नये म्हणून मोदी आणि शहा मला प्रश्न विचारतात की काश्मीरमध्ये 370 कलम काढलं, त्याला ज्यांचा विरोध होता त्या काँग्रेस बरोबर तुम्ही कसे काय बसलात? काय संबंध काय? माझ्या सोयाबीनचा भाव त्यांच्यामुळे वाढलाय का हो? तिकडे काश्मीरमधलं 370 कलम काढलं, हा लोकसभेचा मुद्दा आहे. हा काश्मीरसाठी महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या देशाच्या एकसंधपणा टिकवण्यासाठी, जसं आपण अभिमानाने सांगतो की काश्मीर हा माझ्या देशाचा अविभाज्य भाग आहेच, आणि म्हणून आम्ही तुम्हाला त्यावेळेला पाठिंबा दिला होताच. त्याच्याबद्दल आम्ही शिवसेनेने कधीही विरोध केलेला नव्हता. आज सुद्धा मी उघड पाठिंबा होता हे जाहीरपणाने सांगतोय. पण ही जी निवडणूक आहे ती माझ्या महाराष्ट्राच्या जीवन मरणाची आहे. शेतकरी आज सांगतोय की मला तुम्ही हमीभाव देत नाही आहात, तुम्ही माझं उत्पन्न दुप्पट करणार होतात. एकाचंही उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये. शेतमालाला हमी भाव मिळत नाहीये. 2 कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार होते, रोजगार तर दिलेले नाहीच. पण रोजगार कुठे गेले ना? मग आता तुम्ही मला सांगा
की लोकसभेची निवडणूक आपण लढवत असताना आपण हुकुमशाहीच्या विरुद्ध लढलो, आज सुद्धा लढणार, उद्या पण लढू, लढतच राहणार. या देशात कोणाची हुकुमशाही आम्ही खपून घेणारच नाही आणि हा शिवरायाचा महाराष्ट्र तर अजिबात खपून घेणार नाही. पण आपण ती निवडणूक लढवताना यांचीच लोक बोलत होते की आम्हाला 400 पार पाहिजे का, तर संविधान बदलायचंय बोलत होते ना. मग तेव्हा यांनी जेव्हा तुम्ही चांगला फटका दिलात तेव्हा हे बोंबलायला लागले की या विरोधी पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीनी आणि इंडिया आघाडीनी एक फेक नरेटिव्ह म्हणजे काय की खोटं कथानक तयार केलं आणि म्हणून लोक त्याला बळी पडले म्हणजे फसले. मग संविधान बदल करण्याचं आमचं फेक नरेटिव्ह असेल असं भाजपला वाटत असेल तर उद्योग जे महाराष्ट्रातले आहेत किंवा होते ते गुजरातला जात आहेत, हे फेक नरेटिव्ह आहे की हे फॅक्ट आहे. फॅक्ट म्हणजे सत्य आहे ना. काय गुन्हा केला आपण? आणि आज सुद्धा आपली निवडणूक आली आता 4-5 दिवसावरती. गेल्या 15 दिवसापूर्वी महाराष्ट्रातली निवडणूक आहे, असू दे, महाराष्ट्र काय करेल, देईल मत, दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं. आपल्या राज्यामध्ये आपण जो आणू इच्छित होतो विदर्भामध्ये, कारण सगळे भाग महाराष्ट्र हा पूर्ण विकसित झाला पाहिजे म्हणून माझ्या वचननाम्याचं मी ते एक शीर्षकच ठेवलंय, स्वावलंबी महाराष्ट्र, समर्थ महाराष्ट्र, सामर्थ्यवान महाराष्ट्र. आपण तो टाटा एअरबसचा उद्योग नागपूरमध्ये आणू इच्छित होतो, त्यानं जागा दाखवत होतो, जागा दाखवली होती, गेला कुठे? गुजरात. आणि अगदी आपल्या निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या जखमेवरती मीठ चढावं अशा पद्धतीने आम्ही तुमचा उद्योग तर आणलाच, पण तुमच्याकडे निवडणूक असताना देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्याचं उद्घाटन पण करून दाखवलं. काय दिमाखात मोदींनी उद्घाटन केलं? ही तुम्हाला महाराष्ट्रातील लोक म्हणजे काय गांडूळ वाटले की काय? मी प्रत्येक सभेत सांगतोय की महाराष्ट्र हा गांडूळ पैदास करणारा राज्य नाहीये. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे जन्माला येतात. ही गांडोळ्यांची पैदास नाहीये. तुम्ही सगळं काही गुजरातला नेताय. बरं, मी प्रत्येक सभेत मुद्दामून सांगतोय कारण कुठेही मला गुजरात आणि महाराष्ट्र असा वाद नाही करायचा. या बार्शीमध्ये सुद्धा अनेक गुजराती राहत असतील, महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांच्यात आणि आपल्यामध्ये कुठेही वाद नाहीये. तो वाद, ती भिंत मोदी आणि शहा बांधतायत. मोदी आणि शहा. बरं, कालांतराने मोदी जातील, शहाही जातील, पण त्यांना कळत नाही की त्यांनी बांधून ठेवलेल्या भिंती या तशाच राहतील. पाडणार कोणत्या? आपल्यामध्ये एकतर हिंदू मुसलमान म्हणून वाद लावायचा. गेल्या वेळेला हे त्यांचेच सगळे शब्द आहेत की मुसलमानांनी आपल्याला मत दिली. अहो, का नाही देणार? कारण त्यांना कळलं तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व हे वेगळं आहे. तुमचं घर पेटवणारं हिंदुत्व आहे, माझं घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. हा फरक कळल्यामुळे मुस्लिम लोक सुद्धा बरोबर आले. मग त्याच्यावरनं मला टोमणे मारायला लागले. काल तिकडे मुंबईमध्ये आपण एक उमेदवार दिलेला आहे, आपला कट्टर शिवसैनिक हरून खान. त्याच्या पत्नी पण नगरसेविका होत्या. हा 20, 25, 30 वर्ष आपला शिवसैनिक आहे, उत्तम मराठी बोलतो, शिवसैनिकासारखा वागतो, आणि त्याला उमेदवारी दिली तर देवेंद्र फडणवीस तिकडे जाऊन काय बोलतायत? हे वोट जिहाद करतायत, वोट जिहाद. आणि म्हणून तुम्ही यांच्या विरुद्ध मताचं धर्मयुद्ध करा असं ते मला ते सांगतायत. मग मी निवडणूक आयोगाला विचारतोय की धर्मयुद्ध करा हे तुमच्या निवडणूक आचारसंहितेत बसतं का? आणि देवेंद्रजी, मी एका शिवसैनिकाला शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही त्याच्या विरुद्ध धर्मयुद्ध करायला सांगत असाल तर हा शिवसैनिक 2014 आणि 2019 मध्ये मोदींसाठी मत मागत होता, तेव्हा तो तुमचा का तुम्हाला वाटत होता? म्हणजे तुमचा उदो केला तर तो दाऊदचा माणूस असला तरी चालतो, आमच्याकडे असला तर तो चोर, आणि तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय त्याला ते आहे ना, दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली, तुम्ही काय मोती साबणाने आंघोळ घालून त्याला पवित्र करून घेता? हे सगळे फसवेपण जे आहे, हे फसवेपण तुम्ही तुमच्या लक्षात आणून देतोय. आणि अशी फसवी माणसं तुम्हाला आजपर्यंत न्याय देऊ शकले असतील. मी म्हणतो, मी भाषण थांबवतो, घरी जातो, तुम्ही परत त्यांना निवडून द्या त्यांना निवडून. आहे तयारी? अमित शहा म्हणाले 4 दिवसापूर्वी
की आमचं म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, मान्य आहे का रे तुम्हाला? असेल तर त्यांच्या उमेदवारांना द्या मत आणि द्या. तुमचं सगळं आयुष्य गुजरातच्या चरणी वाहून टाका. तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य. महाराष्ट्र हा कधी कोणाचा गुलाम बनून राहणार नाही, कधी बनणार नाही. आपले सेनापती बापट जे म्हणायचे, आम्ही दरवेळेला भाषणात सांगतो, पण ती वेळ आता आली आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र आहे तो पराधीनतेचा वैरी आहे, वीर आहे. आणि आज महाराष्ट्र तुम्ही तुमच्या चरणी जणू काय नोकर असल्यासारखे वागवत आहे. महिलांना 1500 रुपये देत आहेत, शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू. का? लोकसभेत फटका पडला म्हणून. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या पहिल्या अधिवेशनामध्ये, नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची नुसती घोषणा करून नव्हतो थांबलो, मी करून दाखवलं होतं. तुम्हाला मिळाली होती की नव्हती कर्जमुक्ती? तुम्हाला तेव्हा सोयाबीनला भाव होता नव्हता, कापसाला होता, दुधाला होता, जे जे काय तुम्ही पिकवताय त्याला तुम्हाला भाव मिळत होता की नव्हता? मग आता जी काय परिस्थिती आहे, सोयाबीन तुम्ही फिरा ना इकडे, किती काय शेतकरी आलेत का रे? सोयाबीनचे आलेत ना? जे जे काय तुम्ही इकडे पिकवता, कारण मी विदर्भ मराठवाड्यामध्ये फिरलो, हा पण मराठवाड्याचा आहे. इकडे थोड्या सोलापूरमध्ये जरी आला तरी आपला हा भाग जातो धाराशिवमध्ये मतदारसंघात. पण ते सगळे शेतकरी मला सांगतात की तुमच्या वेळेला आम्हाला सोयाबीनला 10,000च्या वरती भाव होता, कापसाला भाव होता. आता सगळं पडत चाललेलं आहे. आणि जीएसटी एवढी आपलं सगळं पिळून टाकते, आयुष्य नासवून टाकते की सकाळी उठल्यानंतर आपण ब्रशिंग करतो, ब्रश घेतला त्या ब्रशला जीएसटी लागलेली असते, ब्रशवरती पेस्ट पिळली त्या पेस्टला जीएसटी आहे, चूळ भरून चहा घेतला चहावरती जीएसटी आहे, आंघोळीला गेलो साबणावरती जीएसटी, कपडे घातले कपड्यावरती जीएसटी, ब्रेकफास्ट केला त्याच्यावरती जीएसटी, हॉटेलमध्ये गेलो त्याच्यावरती जीएसटी, शेतकऱ्यांच्या अवजारावरती जीएसटी आहे की नाही, खतावरती आहे की नाही, कीटकनाशकावरती आहे की नाही, त्याच्यानंतर तुमची जी काय अवजार असतील त्याच्यावरती जीएसटी आहे की नाही. मग जीएसटी काय तुम्हाला सोडत नाही. तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत जीएसटी आहे. म्हणून या निवडणुकीत काय करा, जीएसटी दिसेल त्याच्यात ते सरकार बसवा आणि तिला गुवाहाटीला पाठवून द्या आणि सांगा याला म्हणतात जीएसटी आली तिच्यात तुम्हाला बसवतो आणि देतो पाठवून. काय झाडं, काय डोंगर. मी काल परवाकडेच तिकडे होतो आणि त्यांना तिथल्या मतदारांना तुफान गर्दी होती. मतदारांना मी सांगितलं की म्हटलं एकच तिकीट पाहिजे गुवाहाटीचं. यांना तिथले डोंगर दिसतायत, पण या गद्दारांना रायगडावरचं टकमक टोक आता दाखवायचं आपल्याला. रायगडावरचं टकमक टोक जे महाराजांचं शासन होतं, गद्दाराला जे शासन करायचे ते यांना राजकारणामध्ये आपल्याला करून दाखवायचे. आणि म्हणूनच आपण जी काही वचनं देतो आहोत, एक तर शेतकऱ्यांना आपण परत कर्जमुक्त करणार आहोत. मी ही वचनं मुद्दामून सांगतोय. महिलांना फक्त 1500 नाही तर 3000 करणार आहोत. महिलांना सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन्स आपण करणार आहोत. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत. दिलीपराव तुम्ही सोबत होतात आणि आपलं सरकार होतं तेव्हा आपण हे करून दाखवलं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवले होते. मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसं मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देऊन दाखवणार आहे. कारण ह्या काही गोष्टी म्हणजे तुम्ही तर जगता आहात आणि तुमच्या आयुष्याच्या ज्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचतायत ह्या नुसत्या बघून मी सोडून नाही देत. मी कालच्या सभेत सांगितलं तेच तुम्हाला आज परत सांगतोय की टीव्ही चॅनलवरती अनेक बातम्या येत असतात. काल मी सहज एक बघितलं, राजदीप सरदेसाई यांनी एका शेतकऱ्याच्या ते घरी गेले अमरावतीमध्ये. दुर्दैव असं की त्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली, त्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरात राजदीप सरदेसाई गेले. त्याची विधवा पत्नी बसलेली, 2 तरणीवाण मुलं.
आणि मग तो त्याने विचार होतो तुमचं नाव काय, कितीचं कर्ज होतं, लाख सव्वा लाखाचं कर्ज असेल. मग दोन्ही मुलांना विचारलं तू काय करतोस, काय शिकतोस. तो मी शिक्षण सोडून दिलं आता, कारण शाळेची फी कशी भरायची, शिक्षण घेणार कसं, शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घेऊ शकत नाही, कारण डोंगरासारखं कर्ज आहे. ते कर्ज फेटलं जात नाही म्हणून शिक्षण घेऊ शकत नाही. अनेक मुलांची लग्न होत नाही, कोणी मुली द्यायला तयार नाहीत. आणि मग त्यांनी त्याला विचारलं त्या मुलाला, अरे तू शेती करणार का. तो मी शेती अजिबात करणार नाही, हमाली करेन पण शेती करणार नाही. दुसऱ्याला विचारलं, तो काय करणार, दुसरा पर्याय काय माझ्याकडे आहे, कर्ज डोक्यावरती कर्ज आहे, फेडावं तर लागेल, कारण शेतकरी म्हणजे काय अदानी नाहीये कर्ज माफ व्हायला, मोठे कोणी उद्योगपती नाहीये की झालं कर्ज माफ. पण ज्या मुलांना, शेतकऱ्याच्या माझ्या मुलांना शिकायचंय त्या मुलांना शिकता येत नाही. कारण का, की फी भरायला पैसे नाहीत, वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे, वडिलांना मला मदत करावी लागते. त्यांना मदत केली तर ते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी खपतायत, झटतायत. त्यांना मदत करायला म्हणून मुलं शिक्षण सोडतायत. आणि मग अशा मुलांना शिकवायचं नाही तर काय करायचं, नुसतं बघत बसायचं. काश्मीर में 370 कलम निकाल दिया, त्याने का मुलगा शिकतोय. मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा. मुलं शिकली पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, त्यांना नोकरीसाठी उद्योग आले पाहिजेत. ना शिक्षणाचा पत्ता आहे. उद्योग जे होते ते आणि येणारे उद्योग हे सगळे गुजरातला जात आहेत. मग माझे इथले सगळे लोक ही काय नोकरी करायला गुजरातला जाणार. आणि तुम्ही सगळे जण, तुमच्यापैकी बरेच जण, म्हणजे वयाच्या नुसार मी म्हणतोय, आई वडील आहात. मला एक खरं गोष्ट, एक उत्तर खरं द्यायचं. तुम्हाला कोणी फुकटचं दिलेलं आवडेल की तुम्हाला तुमच्या मुलाने किंवा मुलीने स्वकष्टाने कमवलेला 1 रुपया आवडेल. कारण महाराष्ट्र कोणाकडे हात पसरणारा नाहीये. आम्ही मागतोय, आमच्या कष्टाचं मागतोय. शेतकरी जो हमी भाव मागतोय त्याला फक्त हमी भाव द्या. 1500 वगैरे नाही दिले तरी चालतील, तुम्ही हमी भाव द्या. आम्ही तर 3000 देणार आहोत. पण हे जसं मी सांगतो की मी कर्ज तुम्हाला मुक्त करून दाखवलं होतं, मी काही घरनं पैसे नव्हते आणले. तसेच हे यांच्या काही बापाचे पैसे नाही आहेत 1500 रुपये. हा पैसा तुमचा आहे, तुमचा लुटलेला पैसा आहे. म्हणजे गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500, ही किंमत. आणि यांचा माज आता असा वाढलाय की जणू काही यांना असं वाटतंय की या महाराष्ट्रातल्या माता भगिनी 1500 देतोय म्हणजे आपल्या नोकर झालेले आहेत. तो कोल्हापूरचा मुन्ना महाडिकची त्याची मस्ती पाहिलीत ना तुम्ही, काय मस्ती आहे की पैसे आमच्याकडनं घ्यायचे आणि सभेला तिकडे जायचं. अरे काय तू तुझ्या घरनं पैसा आणतोयस, म्हणजे काय धमकी देतोस की काय. म्हणून मी जाहीर सभेत सांगतोय मुन्ना महाडिकला, कारण मुन्ना महाडिक मला माहितीये की तुम्ही फोटो काढून केवळ आमच्या सभेला महिला आल्या आहेत म्हणून त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, तुझा हात जागेवर नाही ठेवणार मी. हात नाही ठेवणार जागेवर. हीच तर शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. आणि ही शिकवण, हे संस्कार हे पुसून टाकायला चाललेले आहेत. नुसतं आपलं काहीतरी भास आणायचा, फसवायचं, मग कधी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. अहो तुम्हाला माहिती आहे, लोकसभेच्या आधी केवळ आणि केवळ आपली मतं त्यांना पाहिजे होती, कोकण पट्ट्यातली मतं पाहिजे होती, म्हणून घाई गर्दीने शिवाजी महाराजांचं पुतळा तिकडे बांधलं होतं. पण त्या पुतळा बांधण्यामध्ये पुतळ्यात सुद्धा नालायकांनी पैसे खाल्ले. पुतळ्यात, महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा 8 महिन्यामध्ये आपल्या या दैवताचा पुतळा कोसळून पडतो. आणि मिंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला. वा रे वा. आणि म्हणून मी चिडून बोलतो, अरे वाऱ्याने मिंदेची दाढी नाही ती उडत की अशी भुरभुर भुरभुर उडते. काय झालं ना, वारं सुटले, तुझी दाढी नाही ना उडत. तू काय बोलतोस, काय ताळतंत्र, काय शुद्धीवर आहेस. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जे आमचं दैवत आहे, तो कोसळून पडतोय. आणि दुसरे त्यांचे ते चष्मे बहादर म्हणतायत वाईटातून काहीतरी चांगलं होतं, जोड्याने तोंड फोडलं पाहिजे, यांचं थोवाड फोडलं पाहिजे खरं म्हणजे. आणि म्हणून आम्ही त्याला जोडे मारलेच. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं, अरे पुतळा पडल्यानंतर त्या वाईटापेक्षा आणखीन चांगलं काय होणार आहे. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की यांच्यामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिलेली नाहीये. धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या लावतायत, आगी पेटवून
घरांच्या होळ्या पेटून यांच्या हे पोळ्या भासतायत. महिला आता असुरक्षित आहेत. त्यांच्यासाठी आम्ही महिलांची पोलीस स्टेशन उभारणार आहोत, जिकडे महिला अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा महिलाच असतील. महिला पोलिसांची भरती आम्ही जास्त करणार आहोत. 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. खूप काही करायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलं की गरिबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये. इकडे गरिबाची भाजी तर सडतेच, पण गरीब मुळासकट उखडला जातोय तरी मोदी आपले फिरतायत. आज इधर तो कल उधर फिरतायत. देश पडलाय वाऱ्यावर, पण मला सत्ता मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच जे मी ठरवलंय की आपली सत्ता आल्यानंतर येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणार. जसं इकडे भगवंताचं मंदिर आहे, हे एकमेव देशातलं मंदिर जिकडे विष्णूला भगवंत म्हणून इकडे नाव देऊन त्याचं मंदिर आहे. त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकास करायचाच. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं जी संस्कार पीठ असतील, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी उभारणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात. आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही, तर हे गद्दार जिकडे पळाले होते, कुठे पळाले होते? सुरत, गुवाहाटी. पहिलं मंदिर मी सुरतलाच बांधणार आहे. बघू, देवेंद्र फडणवीस आता अशी लाई झाले, काय करावं कळत नाही. अरे मोदींचं मंदिर बांधायच्या ऐवजी महाराजांचं मंदिर बांधतोय. अरे मोदींचं मंदिर तू घरी बांध तुझ्या. तर थाळी वाजव, गो करोना गो. वाजवा थाळ्या, मारा कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा. त्यावेळेला तुम्ही म्हणजे हे कोणी नव्हते, भाजपवाले कोणी नव्हते. महाराष्ट्र वाचवला ते या माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि जनतेने महाराष्ट्र वाचवलेला आहे. आणि तेव्हा माझ्यावरती टीका झाली होती. आजही टीका करतात. हे फक्त यांच्या कुटुंबापुरतेच आहेत. हो आहेच, हेच माझं कुटुंब आहे. जेव्हा आपल्या पाठी कोणी नसतं त्यावेळेला जे असतात ते कुटुंब, नाही तर दुसरं काय म्हणायचं. आज माझ्याकडे काही नसताना तुम्ही आहात. मी हे सगळं तुम्हाला देणार म्हणतोय. माझ्याकडे आहे काय? ना पक्ष, ना चिन्ह, ना काही. सत्ता तर नाहीच आहे. तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. मोदीजी, हे भाग्य तुमच्या नशिबात नाही, त्याला मी काही करू शकत नाही. आणि याच्यावरती तुम्ही जर का घराणेशाही म्हणून आरोप करणार असाल तर तो मला मंजूर आहे. ही माझी घराणेशाही आहे, ही माझी घराण्याची परंपरा आहे, आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती, हे माझं भांडवल आहे. दिलीपराव जिथे जातोय कशाला? ओम, दादा तुला पण माहितीये, निवडणूक लढवताना समोरून पैशाचा धबधबा पडतो. अतिवृष्टी, पूर येतो, पैशाचा पूर. पण मला त्याची चिंता नाही, कारण माझी संपत्ती ही इकडे आहे. आणि हे तुम्ही विकत जाणारे नाही आहेत. ह्यातले तुम्ही कोणी सुद्धा विकत घेऊ शकत नाही आहात. कारण जर का विकले जाणारे तुम्ही असता तर तुम्ही आज रात्री एवढ्या माझ्या सभेला जमलातच नसता. बरं, आपलं काय मिंद्याच्या सारखं आहे का की काहीतरी भाड्याने लोक आणलेत? बिर्याणी ठेवले, म्हणजे बिर्याणी ठेवले, सगळं ठेवलंय, आणि आपलं आणि म्हणून कशाला कणून बोलतो तू? भाई, यांना स्वतःची माणसं नाहीत. पक्ष चोरावं लागतं, चिन्ह चोरावं लागतं, माणसं भाड्याने आणावी लागतात. इकडे एक सुद्धा भाडकाऊ नाहीये. सगळी जिवंत माणसं आहेत, ओरिजिनल. ही खरी शिवसेना. अमित शहा जे बोलले ना नकली सेना, मी त्यांना बेअकली म्हणतो. त्यांना म्हणा येऊन बघा काय शिवसेना आहे. आता फक्त एकच काम करायचं. दिलीपराव तर आहेतच, हातात मशाल आहेच. या परिसरामध्ये जिथे जिथे मशाल आहे तिकडे मशाल, हात आहे तिकडे हात, आणि तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी. याच्याशिवाय चौथं चिन्ह नाही. ठरलं? नक्की? आता मी तुम्हाला एवढी वचनं दिलेली आहेत, तुम्ही मला एक वचन देताय? ठीक आहे. मग सगळ्यांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, आणि फक्त एकच विनंती करतोय
की महाराष्ट्राला विकू देऊ नका, महाराष्ट्र विकला जाणार नाही याची खात्री करा. आणि भाजपची जी घोषणा आहे की महाराष्ट्राबद्दल लुटेंगे और दोस्तों को बांटेंगे, आम्ही झुकणार नाही, विकणार नाही, तुटेंगे नाही, बिकेंगे नाही आणि यांना गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, ही एकच प्रतिज्ञा करा. आणि आपण सगळेजण शिवसेना प्रमुखांची, मी आहे बाळासाहेबांची मशाल, मी जाणणाऱ्यांचा भ्रष्ट कारभार, ही शपथ घेऊन मैदानात उतरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.